चला लक्ष द्या, कीप आयएनजी शिकायचं आज आपल्याला, ठीक आहे. कीप आयएनजी म्हणजे काय, त प्लस राहा. आता कीप काय आणि वर्ब आयएनजी काय बघा. आधी कीप घ्यायचंय, त्यानंतर वर्बला आयएनजी यूज करायचा आहे आणि मराठीच्या वाक्याच्या शेवटी त प्लस राहा आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, असं बोलत राहा, जात राहा, खेळत राहा, येत राहा, हे असे वाक्य, ठीक आहे. आता बघा पहिलं वाक्य, माझ्यासोबत इंग्रजी बोलत राहा, ठीक आहे. या ठिकाणी माझ्यासोबत, माझ्या प्रोनाउन आहे, सोबत प्रेपोजिशन आहे, इंग्रजी ऑब्जेक्ट आहे, बोलले वर्ब आहे आणि राहा म्हणजे काय, कीप आहे. मग इंग्लिश मध्ये कसं करायचं, इकडून इकडेच लिहायचं, जसं आपण आधी वाक्य बनवले सेम तसेच. राहण्याला या ठिकाणी कीप घ्यायचंय, बोलण्याला इथं स्पीक घ्यायचंय. आता स्पीक घेतलं, नंतर कीप नंतर काय लावायचं, आयएनजी लावायचं, तर आपण आयएनजी यूज केला. कीप स्पीकिंग, त्यानंतर इंग्रजीला इंग्लिश घ्यायचंय, सोबतला विथ घ्यायचंय, माझ्याला मी घ्यायचंय. मग इंग्लिश मध्ये कसं झालंय, हे कीप स्पीकिंग इंग्लिश विथ मी, हे झालं आपलं आता इंग्रजीमध्ये. आता निगेटिव्ह कसं करायचा, फक्त इथं डोंट यूज करायचंय आणि या ठिकाणी कीप हा जो वाक्य आहे, हा वाक्य सेम खाली लिहायचं कीप पासून पुढे. आता हे मराठीमध्ये कसं होईल, डोंट कीप स्पीकिंग इंग्लिश विथ मी, माझ्यासोबत इंग्रजी बोलत राहू नको, हे निगेटिव्हचं आपलं वाक्य झालं. आता बघा शॉर्ट तुम्ही कसे बनवू शकतात वाक्य. शिकत राहा, कीप लर्निंग, प्रयत्न करत राहा, कीप ट्राईंग, येत राहा, कीप कमिंग, हे झालं आपलं कीप आयएनजीचं. जर तुम्हाला कीप आयएनजी समजलं नसेल तर अजून तुम्ही मला विचारू शकतात, नो प्रॉब्लेम. अजून दुसरे वाक्य तुम्ही बनवू शकतात. फॉर एक्झाम्पल बघा, माझ्यासारखी इंग्रजी बोलत राहा, कीप स्पीकिंग इंग्लिश लाईक मी, त्याच्यासारखं जात राहा, कीप गोईंग लाईक हिम, त्यांच्यासारखं क्रिकेट खेळत राहा, कीप प्लेइंग क्रिकेट लाईक देम. या प्रकारचे वाक्य तुम्ही असे बनवू शकतात. आता दुसरं लेसन बघा, शो बाय आयएनजीचा. आता शो म्हणजे काय, दाखवे, बाय म्हणजे काय, नये, आणि वर्बला या ठिकाणी सेम तसंच आयएनजी वापरायचंय. या ठिकाणी बघा, आता वैष्णवी सारखी मेहनत करून दाखव, मराठीच्या वाक्याच्या शेवटी न प्लस दाखव हे आलं पाहिजे. म्हणून बघा, वैष्णवी सारखी मेहनत करून दाखव, या ठिकाणी घ्यायचं आपल्याला दाखवण्याला शो, त्यानंतर करण्याला डू घ्यायचंय. आता आधी या ठिकाणी नये, नला इथं बाय घ्यायचंय, शो बाय, मग करण्याला डू, डू ला काय करायचंय, आयएनजी यूज करायचंय वर्बला. त्यानंतर मेहनत लगान तो आपण हार्डवर्क म्हणतो, ठीक आहे. शो बाय डुईंग हार्डवर्क, सारखीला लाईक घेतलं आणि वैष्णवीला वैष्णवी घ्यायचंय. शो बाय डुईंग हार्डवर्क लाईक वैष्णवी. निगेटिव्हचं वाक्य बघा, डोंट शो बाय डुईंग हार्डवर्क लाईक वैष्णवी. या पद्धतीचे तुम्हाला सेंटेन्सेस बनवायचंय शो बाय एनजीचे. अजून वाक्य तुम्हाला सांगतो बघा, माझ्यासारखी इंग्रजी बोलून दाखव, शो बाय स्पीक इंग्लिश लाईक मी, माझ्यासारखं इंग्रजी शिकून दाखव, शो बाय टीचिंग इंग्लिश लाईक मी, आमच्यासारखी गाडी घेऊन दाखव, शो बाय परचेसिंग कार लाईक मी. या पद्धतीचे सेंटेन्सेस तुम्ही घेऊ शकतात. आता परचेस करणे किंवा बाय करणे हे एकच आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही ह्या पद्धतीने सेंटेन्सेस बनवू शकतात. प्रत्येक मराठीच्या वाक्याच्या शेवटी न दाखव हेच आलं पाहिजे, ठीक आहे. समजलं नाही तर मला कॉल करा किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमचा जो काही प्रश्न असेल तुम्हाला कमेंट करा. थँक्यू, गुड लक.